शिवाजी महाराज हे अतिशय उच्च शिक्षित, उच्च प्रशिक्षित राजा होऊन गेले आणि त्यांची तयारी फार लहानपणी शहाजी महाराजांनी करून घेतली. आपण बरंच काही ऐकतो, त्यांना गोष्टी सांगितल्या म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापना असं होत नाही. त्याच्यासाठी काही ज्ञान तुम्हाला आत्मसातच करावं लागतं. तर त्यांनी आत्मसात केलं होतं, शिकले होते. प्रत्यक्ष लढाईपासून ते वैद्यक, खगोलशास्त्र ह्या सगळ्याचा अभ्यास केला होता आणि त्यामुळे त्यांना ते सहज या गोष्टी समजत होत्या. एक राजा म्हणून तुम्ही तुमच्या राज्यामध्ये तुम्ही तुमचा प्रदेश डिफाईन करता. ह्या प्रदेशामध्ये तुमचं चलन इंट्रोड्यूस करणं हा एक सार्वभौमत्वाचा भाग आहे. तिसरं म्हणजे त्या राज्यामध्ये, त्या प्रदेशामध्ये चालणारे कायदे, कानून, दंडनीती, राजनीती ही तुम्ही अस्तित्वात आणता.